मित्रहो, भारतीय जनता पार्टी ही एक अजब व्यवस्था आहे. ते कुणाशी मैत्री करतात. मैत्री करून मैत्रीतून त्यांचा फायदा झाला, की ते हळूच मित्रांचा गळा दाबतात. हे याच्या आधीच्या काही गोष्टींवरून सिद्ध झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाशी आपला काही वाद नाहीये. पण भारतीय जनता पक्षाने आपलं वागणं सुधारायला हवं का? तर त्याचं उत्तर होय असं देता येईल. त्याला 2 गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत. एक तर सोशल मीडियावर सध्या जो कॉकरोच जनता पार्टीचा सुरू असलेला धुमाकूळ, 4 दिवसात 40 लाख फॉलोवर्स हे Instagramवर या कॉकरोच जनता पार्टी या नावाखाली एकत्रित झालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एक गोष्ट दिसते, ती म्हणजे ज्या वेळेला हे लोक आपल्या मित्रांना दुखावतात आणि त्याबद्दलची दाद मागितली जाते, त्यावेळेला मात्र यांची पळापळ होते, जी आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते. एकनाथ शिंदे यांना भाजपने त्यांच्या होम पेजवर 440 होल्डचा झटका दिला. शिंदे दिल्लीला गेले आणि त्यानंतर सूत्र बदलली. काय आहे हा 440 होल्डचा धक्का? शिंदेंना कोण सतत ही शॉक ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतंय? मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, सध्या सोशल मीडियावर Instagramवर आपल्याला कॉकरोच जनता पार्टी या समूहामध्ये एका मागोमाग एक असे 40 लाख लोक 4 दिवसात एकत्र झाल्याचे बघायला मिळते. सरकारला कोणी प्रश्न विचारायचा नाही. सरकार जे म्हणेल किंवा भाजप जे म्हणेल तेच सगळं बरोबर आहे असं जे करतील ते सगळे चांगले. त्यातून उरलेले जे काही प्रश्न विचारतील, शंका उपस्थित करतील, हेतूंबद्दल शंका घेतील, ते सगळे कॉकरोच. असाच पद्धतीचा एक वक्तव्य किंवा अशाच पद्धतीचा एक सूर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काढला आणि त्यानंतर संपूर्ण देशात संतापाचा आगडोंब उसळला. हे असं सगळं का होतंय? कारण भाजपची स्वतःची एक कार्यपद्धती आहे, भाजपची स्वतःची एक शैली आहे आणि त्या शैलीनुसार भाजप वागतोय. भाजप हा कधी आपल्या मित्रांना सोबत घेतो, कधी मित्रांना इतकं गोंजारतो, की त्या मित्रांना सुद्धा स्वतःच्या वरती होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाचं काहीसं ओझं वाटू लागेल, इतकं तो त्या मित्रांना गोंजारत असतो. पण आपलं हित साधून झालं, की त्याच मित्रांचा गळा दाबायला सुद्धा भाजप मागे पुढे पाहत नाही. हे आपल्याला या आधीच्या उदाहरणांवरून दिसून आलेलं आहे. आता अशीच गोष्ट एकनाथ शिंदेंच्या वाट्याला येते का? असा प्रश्न स्वतः शिंदेंना पडला, त्यांच्या समर्थकांना पडला आणि सरकारबरोबर समन्वय करणाऱ्या किंवा 3 पक्षांच्या समन्वय समितीचे प्रमुख असलेल्या शंभूराजे देसाईंना पडला आणि मग त्यांचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे थेट सरकारी विमान पकडून पंतप्रधानांच्या आव्हानानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेत दिल्लीला पोहोचले. सूत्र फिरली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती मी सुद्धा आपल्याला दाखवणार आहे. आता एकनाथ शिंदे यांचं होमपिच आहे ठाणे जिल्हा, पालघर आणि त्या आजूबाजूचा सगळा परिसर. ठाण्यामध्ये ज्या वेळेला आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लागते, त्यावेळेला शिंदे त्वेषाने पेटून उठतात. जे लोकसभेच्या वेळेला झालं होतं. लोकसभेच्या वेळेला त्या निवडणुकांच्या आधी संजीव गणेश नाईक यांना पक्षात घेऊन निवडणुकीचं तिकीट द्यावं, अशा पद्धतीचा एक मतप्रवाह भाजपकडून शिंदेंच्या दिशेनं आणण्यात आला होता. शिंदेंनी त्याला सपशेल नकार दिला आणि त्यानंतर नरेश गणपत म्हस्के या एका सामान्य शिवसैनिकाला, कार्यकर्त्याला शिंदेंनी तिकीट दिलं. जीवाचं रान केलं, प्रचंड अशी यंत्रणा कामाला लावली आणि नरेश गणपत म्हस्के यांना निवडून आणलं. म्हस्के आता काहीही जरी म्हणत असले आणि त्यांचा एकूणच वावर कितीही पांढरपेशांमध्ये असला, ते कितीही सांस्कृतिक कार्यमंत्री जरी असले ठाणे जिल्ह्याचे, तरी शिंदेंनी केलेला जो खऱ्या-खुऱ्या अर्थाचा खेळ आहे, त्यातून म्हस्के निवडून आले. आता म्हस्के निवडून येण्याच्या आधी सुद्धा शिंदेंचा असाच दम भाजपनं काढला होता, जो आता रवींद्र सदानंद फाटक यांच्या बाबतीत काढला जाणार आहे. आता ज्या काही निवडणुका घोषित झालेल्या आहेत किंवा निवडणुकांचा जो कार्यक्रम आहे, त्यानुसार 18 जूनला विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत आहेत. आता या 17 जागांच्या बाबतीमध्ये भाजपने जे काही ठरवायचंय ते ठरवलेलं आहे.
कारण का तर गेल्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा वर्चस्व आहे आणि मग तो वर्चस्व पाहता या 17 पैकी फक्त 3 ठिकाणी शिंदे आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरच भाजप बरोबर काहीतरी मस्ती होऊ शकते, अन्यथा 14 जागांवर भाजप वरचढ आहे आणि त्यामुळे या 14 जागांच्या बाबतीत भाजप आता काहीच ऐकून घेणार नाहीये अशी स्थिती दिसते. आता ही स्थिती कुठे आहे तर ही स्थिती शिंदेच्या होम पिचवर आहे आणि रवींद्र सदानंद फाटक हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. बांधकाम व्यावसायिक आहेत, माजी आमदार आहेत आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मैत्रीपूर्ण आणि अर्थपूर्ण असे संबंध आहेत. आता या संबंधांच्या जोरावर त्यांना आमदारकीचे वेध लागलेत. रवींद्र फाटक यांना जर आमदार व्हायचं असेल तर त्यांना ही इथली सगळी भट्टी जमवावी लागेल, ठाणे जिल्ह्यातली अगदी पालघर पर्यंतची. मग या ठिकाणी जर आपण संख्याबळाचा विचार केला तर 440 इतकं संख्याबळ किंवा इतके मतदार हे एकट्या भाजपकडे आहेत आणि 170चं संख्याबळ किंवा 170ची ताकद ही शिंदेकडे आहे. साहजिकच भाजपला असं वाटतंय की ही जागा आपण लढवायला हवी आणि ती आपण जिंकायला हवी. आता गणेश नाईक, संजय केळकर यांच्यासारखे जे काही लोक आहेत, जे भाजपचे नेते म्हणून आहेत, भाजपचे लोकप्रतिनिधी म्हणून आहेत आणि पक्ष वाढवणं हे त्यांचं काम आहे. पण वेळेला ते काय करतायत तर देवेंद्र फडणवीसांनी धर सांगितलं तर नाईक आणि केळकर मार अशा पद्धतीचा अनुभव शिंदेंना देत आहेत. हे गेले काही महिने सुरू आहे आणि याच सगळ्या गोष्टीवर देवाभाऊंच्या दरबारातलं या दोन्ही नेत्यांचं मानापमान आणि स्थान अवलंबून आहे. साहजिकच नवी मुंबईचा विषय निघाला की गणेश नाईक हे जोरात पेटून उठतात आणि ठाण्यातला विषय निघाला की संजय केळकर. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा का, या सगळ्या गोष्टींबरोबर कसं आपण मुकाबला करायचा, याच गोष्टीतून एकनाथ शिंदेंनी काल दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचं विमान पकडलं आणि दिल्ली गाठली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी दिल्लीतल्या भाजपेश्वरांच्या कानावर घातल्या. त्यानंतर रात्री वर्षावर फोन आला अशी माझी माहिती आहे. पण त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत हे तुम्हीच बघा. आमचा प्रयत्न असा आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय आम्ही करावा आणि निश्चितपणे मला असं वाटतं की वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करतो आहोत आणि या निवडणुकांमध्ये या सगळ्या जागांवर आम्ही तिघही एकत्रितच गेलो पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांना अगदी एकीचा आणि एकोप्याचा जो संदेश आलेला आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टी सामोपचाराने कराव्यात अशी उपरती ही आता देवेंद्र फडणवीसांना सुचलेली आहे. आता आपण येऊया भाजपकडे. आता भाजप इतकं का हे सगळं हातगाईवर आलंय तर त्याचं कारणही तेच आहे. पक्षामध्ये गेली अनेक महिने किंवा गेला बराच काळ महामंडळांचं वाटप नाहीये किंवा अगदी खालच्या कमिट्यांमध्ये सुद्धा फारसं काही घडलेलं नाहीये. पक्षातले कार्यकर्ते निष्ठेनं काम करतायत. पक्षाच्या बाहेरून आलेले लोक अंबारीमध्ये बसतायत आणि थेट मंत्रालयापर्यंत आणि राजभवनपर्यंत पोहोचतायत. हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा जीव कासावीस न झाला तरच नवल. आणि मग या सगळ्या 17-18 जागांचा विषय आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. मित्र हो, भाजपकडे या 18 जागांसाठी किती लोकांनी इच्छा व्यक्त केली माहितीये का? 800 लोकांनी. आता शेटजी आणि भटजींचा भाजप या 800 जागा फक्त स्वामीनिष्ठतेवर आणि पक्षनिष्ठेवर देईल असं आपल्याला वाटतंय का? आपण सुज्ञात, आपल्याला सगळं कळतं. काल मंत्रालयाच्या परिसरामध्ये गाडी पार्क करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयामध्ये प्रचंड तुडुंब गर्दी होती आणि प्रदेशाध्यक्षांना आणि प्रमुख नेत्यांना काय करायचं हे सुचत नव्हतं. मग आता या अशा स्थितीमध्ये जर आपल्याला आपले लोक निवडून आणायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, या सगळ्यांना देवाभाऊंच्या चाणक्य नीतीबरोबर आणि रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्या धूर्त नीतीसमोर टिकून राहावं लागणार आहे. पण तेच टिकून राहावं लागत असताना आपल्याकडे असलेले आमदार, खासदार, नगरसेवक यांच्यावरती सुद्धा तितकंच बारकाईनं लक्ष ठेवायला लागणार आहे.
कारण आता ज्या लोकांना शिंदे न्याय देऊ शकणार नाहीत ते लोक काय करतील, तर ते लोक देवाभाऊंच्या दरबारात जाण्याची एक नामी युक्ती शोधतील. पण त्यातून शिंदेच्या शिवसेनेला घरघर लागेल, खिंडार पडेल अशी एक स्थिती आपल्याला बघायला मिळते. पण हेच सगळं जर ठाणे आणि पालघरमध्ये घडलं तर काय होईल, तर शिंदेशाहीला ग्रहण लागू शकतं. आणि ते लागू नये याची खबरदारी स्वतः एकनाथ शिंदे घेत आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदेही घेत आहेत. शंभूराजे देसाई त्यांच्या परीनं समन्वय साधण्याचा प्रयत्न करतायत. पण भाजपचा रेटा इतका मोठा आहे की आता या 18 जागा किंवा या 17 जागांचा जर आपण विचार केला तर भाजप हे आपल्या मित्र पक्षांना अगदी सुखासुखी सोडणार नाही. हे इतकं स्पष्ट झालेलं आहे की आता, आणि त्यासाठी एक नवी शाळा काय करण्यात आलेली आहे, तर महामंडळांचं वाटप केलं जाईल. मित्रहो, मला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, विश्वसनीय माहितीनुसार, आपल्याकडे जी काही 110 महामंडळं आहेत त्यातली प्रमुख महामंडळं ही भाजपकडे जातील. 48 महामंडळं ही भाजपकडे जातील, म्हणजे 48% ज्या काही जागा आहेत त्या भाजपला मिळतील. 29% जागा आहेत त्या शिंदेंना मिळतील आणि 23% किंवा 21% जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीला मिळतील. असं एक सूत्र बनवण्यात आलेलं आहे. पण हे सूत्र पाळलं जाणार आहे का, तर हे सूत्र तिथे पाळलं जाणार नाही जिथे अत्यंत महत्वाच्या मलईदार महामंडळांची ज्या वेळेला निवडीची वेळ येईल त्यावेळेला ती सगळी महामंडळं ही भाजपकडे असतील, हे तुम्ही लिहून ठेवा. याचं कारण काय, याचं कारण जर एकट्या भाजपच्या वाट्याला 50%च्या आसपास म्हणजे 48% जर महामंडळं येणार असतील तर पक्ष साहजिकच हा भाजपचाच मजबूत होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की अहो त्यांच्याकडे जास्त संख्याबळ येतं, ते जास्त घेणारच आहेत. पण तिथे आपला मित्रधर्म किंवा आपला दोस्ती धर्म भाजप बजावणार नाही. अत्यंत निष्ठुरपणे आणि निर्दयीपणे आपल्या मित्रांना दूर लोटत आपलं स्वहित आणि पक्षहित जपण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा भाजप करेल. पण ते करत असताना त्यालाही आपली हरकत नाहीये. ते करत असताना भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोडीत काही पडणार आहे का? कारण आता तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कुणी सांगावं ते पंतप्रधान होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये, पण जाताना आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना सांभाळणं हे देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या भाजपला जमणार आहे का? कारण गडकरी ज्यावेळेला राज्यातून दिल्लीत गेले त्यावेळेला एखादा महेश बालदी किंवा एखादा प्रमोद जठार सोडला तर गडकरींनी महाराष्ट्रात फारसं कोणाकडे लक्ष दिलंच नाही. कारण बालदींकडेच त्यांचं मित्रमंडळ सुरू होतं आणि महेश बालदी जे उरणचे आमदार आहेत तिथेच ते संपतं. या व्यतिरिक्त गडकरींनी महाराष्ट्रात मागे वळून पाहिलं नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी आणि त्यांच्या राजकारणासाठी त्रासदायक ठरलेली आहे. तशीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत होऊ नये याची खबरदारी फडणवीस घेतील अशी आशा आहे. आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना महामंडळ असो किंवा विधान परिषदेवरची संधी असो, तिथे जर त्यांना संधी द्यायची असेल तर मात्र देवेंद्र फडणवीस यांना मित्रपक्षांचा गळा दाबावा लागेल. पण मित्रपक्षांचा गळा जर फडणवीसांनी दाबला तर आपला श्वास कोंडून आपला पक्ष आणि आपलं राजकारण हे राम म्हणणार नाही याची खबरदारी आणि याची संपूर्ण तजवीज ही शिंदेंना आणि सुनेत्रा पवार यांना करावी लागणार आहे. हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते फडणवीसांच्या समोर किती धीरोदत्तपणे आणि धैर्याने सामोरे जातात यावरच 18 जूनला होणाऱ्या निवडणुकांचा खेळ अवलंबून आहे. 22 जूनला याची मतमोजणी होणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला खऱ्याखुऱ्या अर्थानं कळू शकेल की फडणवीस जसं म्हणाले तसं एकोप्याने आणि एकत्र बसून या सगळ्या गोष्टी सोडवल्या जातील की तिथेही देवाभाऊ सरस होईल हे आपल्याला महिनाभरातच कळू शकेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, भाजप विशेषतः दिल्लीतल्या मोदीशांचा भाजप आणि राज्यातल्या फडणवीस आणि चव्हाणांचा भाजप हा मित्रपक्षांचाच गळा दाबतोय का? भाजप हा आपल्या निस्सीम कार्यकर्त्यांना, निष्ठावंत आपल्या भाजपमधल्या मंडळींना संधी देताना हात आखडता घेतोय का? एकनाथ शिंदे हे रवींद्र फाटक यांच्यासारख्या आपल्या अत्यंत जवळच्या सहकार्याला पुन्हा आमदार करू शकतील का? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद.